नमस्कार, माझं नाव अरुण दगडू बारवे. सचिन भाऊच्या माध्यमातून आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून जी कामं झाल्यात त्यांचं मी तुम्हाला हे केलो. कडवाडीच्या स्मशानभूमीत शेड झाली, ह्या आमच्या त्रासाच्या ह्याच्यात शेड झाली. अमृतेश्वर मंदिराचं 10 लाख रुपये दिले, 10 लाख रुपये राम मंदिरासाठी दिले. हे भाऊच्या माध्यमातून आणि तुलसीताईंच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. आणखीन तुम्हाला यादी देतो. आमचा जो 70 वर्ष रोड होत नव्हता तोडकर माळ्यातला, त्या भाऊच्या प्रयत्नातून, अथक प्रयत्नातून आणि खूप प्रयत्नातून त्यांनी त्या कामासाठी जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये आत्ता आणलेले आहेत. तो रोड ठाकरवाडीच्या पुढच्या रोडच्या कामाला 20 ते 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. शेगरमाळ्यातल्या पुलाला जवळजवळ 25 लाख रुपये आलेले आहेत. 50 लाख रुपये आलेले आहेत. आणि जे चिखलदऱ्यातला रोड होता त्याच्यासाठी भाऊंनी आणि ताईंनी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही आहे. आणि ह्या ज्या रोडचं काम चाललं आहे आत्ता, चिंचवली ते माळुंगपाटा, ह्या रोडच्या कामात भाऊचा आणि तुलसीताईंचा वाटा नाही. हे श्रीकांत वगैरे हे जे बोलतात ना, हे वरून बोलतात. हे किती पैसे आले? 5 कोटी. हां, आता विरोधक म्हणतात की भाऊ दिसत नाही, त्यांनी मुळात ते आंधळे झाले आहेत. भाऊ लोकांच्या सुखदुःखात असतात, कुणाची दसक्रिया म्हणा, लग्न म्हणा, यामध्ये तेच असतात. बाकीचे कोण असते सांगा म्हणावं, किती तुमच्या लग्नाला आले, तुमच्या दसक्रियेला कोण कोण आले त्यांनी सांगावं. आणि भाऊंच्या माध्यमातून ही सगळी कामं झाली आहे. चासगावमध्ये असेल, बाहेर पण भाऊंनी बरीच कामं या 5 वर्षामध्ये केलेली आहे. हां, आणि बदल हा काय होणार नाही, बदल होणार नाही. तेच. जिल्हा परिषदेला किती निधी असतो माहिती आहे का? हो, कोणाचा किती फंड असतो? भरपूर फंड असतो. प्रयत्न करावा लागतो त्याला. फंड तुमचा किती असतो, आमदार फंड आणायला सुद्धा प्रयत्न करावा लागतो ना एखाद्या लोकप्रतिनिधीला. प्रयत्न करावा. आणि भाऊनी ते प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि कामं आणलीत. दुसऱ्यांची कामं त्यांनी 1 रुपया दाखवावा की आम्ही हे आणले, मग आपण बोलू म्हणावा.